अंजली दमान यांचं अजित पवारांना आव्हान, मी माझा पासपोर्ट आणि इन्कम टॅक्स रिटर्न घेऊन येते, तुम्ही तुमच्या उत्पन्नाचा तपशील आणा. सुरत चव्हाणांच्या नावे ट्विट करत दिला आव्हान. भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार हे आज ठरणार. भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची आज बैठकीला अमित शहा, जेपी नड्डा आणि पक्षाचे सर्व राष्ट्रीय पदाधिकारी उपस्थित राहणार. शरद पवार आज एक दिवसीय विदर्भ दौऱ्यावर. वर्ध्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात पवार सहभागी होणार. या कार्यक्रमात शरद पवार आणि नितीन गडकरी एकाच व्यासपीठावर येणार. बाळासाहेब थोरातांची काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्यपदी नियुक्ती. नसीम खान यांची विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती, तर माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांची प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती. आज पुण्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभाचा राज्यस्तरीय शुभारंभ. एका क्लिकवर 1 कोटीहून अधिक महिलांच्या बँक खात्यात जमा होणार 3,000 रुपये. कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. लाडकी बहीण योजनेचा आज पुण्याच्या बालेवाडीमध्ये भव्य सोहळा. कार्यक्रमाच्या अनुषंगानं पुण्यातल्या वाहतुकीत बदल. अवजड वाहनांची वाहतूक 24 तासांसाठी बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. लाडकी बहीण योजनेतनं मिळणारे पैसे तुमच्याच खिशातले, सरकार पैसे देऊन मेहरबानी करत नसल्याचं ठाकरे गटातले आमदार भास्कर जाधवांचं वक्तव्य. कोलकात्यातील महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणावरनं आज इंडियन मेडिकल असोसिएशनचा देशव्यापी संप. सकाळी 6 पर्यंत देशातील सर्व ओपीडी बंद राहणार. सरकारी रुग्णालयासोबतच खासगी रुग्णालयांच्या ओपीडी सुद्धा बंद राहणार. कोलकात्यातील डॉक्टर बलात्कार हत्या प्रकरणी सीबीआयनं कार हॉस्पिटलचे माजी प्रिन्सिपल संदीप घोष यांना घेतलं ताब्यात. 12 ऑगस्टला घोष यांनी दिला होता राजीनामा. निवासी डॉक्टरांच्या संपामुळे शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची ससून हॉस्पिटलवर आली वेळ. हॉस्पिटलमधल्या सेवेला फटका. डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर निवासी डॉक्टरांचा संप. कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ भाजप महिला मोर्चाकडनं नागपूरमध्ये कॅन्डल मार्च. महाल परिसरातील बडकस चौकात आयोजित मार्चमध्ये अमृता फडणवीसांचाही सहभाग. कोलकात्यातील डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्येच्या विरोधात लातूरमध्ये निवासी डॉक्टरांचं काम बंद आंदोलन. कॅन्डल मार्च काढत केला निषेध. कोलकात्यातल्या घटनेच्या निषेधार्थ मुंबईत भाजपचा कॅन्डल मार्च. चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात काढला मोर्चा. कोलकात्यातल्या महिला डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ कोल्हापूरमधल्या शासकीय रुग्णालयात डॉक्टरांची निदर्शनं. डॉक्टरांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात कोल्हापुरात आज निषेध रॅली. नाशकात हिंदू समाजानं पुकारलेल्या बंदला गालबोट. 2 जमाव एकमेकांसमोर आल्यानं नाशकातल्या मेन रोड परिसर आणि पिंपळ चौक परिसरात दगडफेक. काही वाहनांचीही तोडफोड. हिंदू समाजाच्या मोर्चाला परवानगी हा राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचा इम्तियाज जलील यांचा आरोप. तर दंगली होणार नाही तोपर्यंत सत्तेत येणार नाही हे सरकारला माहिती असल्याचाही हल्लाबोल. खासदार अमोल कोल्हेंना गंगाखेडमध्ये मराठा आंदोलकांनी घेरलं. मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी. आंदोलकांकडून घोषणाबाजी. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबई भाजपात मोठे बदल होण्याची शक्यता. आठवड्याभरात जिल्हाध्यक्षांसह काही प्रमुख पदाधिकारी बदलले जाणार असल्याची सूत्रांची माहिती. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी पाहण्याची जनसामान्यांची इच्छा. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरनं धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया. निवडणूक आयोगाकडनं वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलेंडर हे चिन्ह जाहीर. लोकसभा निवडणुकीत वेगळं चिन्ह मिळाल्यानं वंचित बहुजन आघाडीला बसला होता मोठा फटका. आता खऱ्या अर्थानं चौकार आणि षटकार मारणार. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार आणि दिव्यांगांना सोबत घेऊन रनरेट वाढवणार. आमदार बच्चू कडूंची निवडणूक आयोगानं बहाल केलेल्या बॅट या चिन्हावर प्रतिक्रिया. पिंपरीमध्ये महिला रिक्षा चालकांनी केलेला हट्ट. अजित पवारांनी केला पूर्ण. महिला रिक्षा चालकांनी केलेल्या आग्रहास्तव अजित पवारांनी पिंक रिक्षामधनं केला प्रवास. वादग्रस्त वक्तव्यावर रामगिरी महाराज ठाम. हिंदू जनजागृतीच्या उद्देशानं केलं वक्तव्य, त्यामुळे परिणामांना सामोरं जाण्यास तयार. रामगिरी महाराजांची प्रतिक्रिया.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रामगिरी महाराजांची घेतली भेट. वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सुद्धा नाशिकच्या वैजापूरमधल्या सप्ताहाला भेट देत रामगिरी महाराजांचं केलं कौतुक. देशहित न पाहता जाणीवपूर्वक आपलं नाव मोठं होण्यासाठी अशा पद्धतीचं भाष्य करणाऱ्यांवर कारवाई करा. रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्यावर आमदार बच्चू कडूंची प्रतिक्रिया. रामगिरी महाराजांच्या वक्तव्याची पोलीस शहानिशा करतील. मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. तर व्हिडिओ मोडतोड करून दाखवण्यात आलाय का तेही पाहावं लागेल. महाजनांचं वक्तव्य. दोन समाजात तेढ निर्माण करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. काळ्या फिती लावून निदर्शनं करत मालेगाव पोलीस अधिकाऱ्यांना दिलं निवेदन. रामगिरी महाराजांविरोधात अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अहमदनगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुण्यातल्या कोंढवा पोलीस ठाण्याच्या समोर मुस्लिम समाजाचा मोर्चा. रामगिरी महाराजांवर कारवाईची मागणी. मुंबई गोवा महामार्गाच्या अनुषंगानं आंदोलन करणाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी साधला व्हिडिओ कॉलद्वारे संवाद. रखडलेल्या महामार्गाचं काम लवकरच पूर्ण होणार. मुख्यमंत्र्यांचं उपोषणकर्त्यांना आश्वासन. मालेगाव बाह्य मतदारसंघात 9,000 बोगस मतदार. शिवसेना ठाकरे गटानं आक्रमक होत तहसील कार्यालयावर काढला निषेध मोर्चा. तत्काळ बोगस मतदार हटवण्याची केली मागणी. लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यातून काढण्यासाठी हिंगोलीमध्ये महिलांच्या रांगा. बँक खात्याची केवायसी नसल्यानं बँकांसमोर रांगा. यवतमाळमध्ये लाडकी बहीण योजनेची रक्कम खात्यातून काढण्यासाठी महिलांची बँकेत गर्दी. जिल्ह्यातील 40% महिलांच्या खात्यात रक्कम जमा. येत्या 2 दिवसात सगळ्यांच्याच खात्यात रक्कम जमा होणार. लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी भिवंडीत बँकांमध्ये महिलांची गर्दी. अनेक महिलांना पैसे काढताना केवायसी संदर्भात अडचणी. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सरकारचा दिलासा. सलग 5 वर्षांसाठी मंडप परवाना मिळण्यासाठीच्या अटी शर्ती सरकारकडनं मागे. मंडळांना अटी शर्तींविना 5 वर्ष एकदाच परवानगी मिळणार. वाढवण बंदराचा मार्ग मोकळा. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून वाढवण बंदरासाठी 76,200 कोटींच्या निधीला मंजुरी. ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्प कॉरिडॉरला मंजुरी. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. 22 स्थानकांचा समावेश असणाऱ्या प्रकल्पाची किंमत 12,200 कोटी रुपये. पुणे मेट्रो फेज 1 प्रकल्पाच्या स्वारगेट ते कात्रज अशा जवळपास 5.5 किलोमीटर लांबीच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. 2,954 कोटींचा प्रकल्प 2029 पर्यंत कार्यान्वित होणार. स्वारगेट कात्रज मेट्रोला केंद्राची मंजुरी म्हणजे पाठपुराव्याला आलेलं यश. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. मुंबईमध्ये 5 ठिकाणी अग्निशमन केंद्र स्थापन केलं जाणार. पालिका आयुक्त भूषण गगराणींची घोषणा. कांदिवली, कांजूरमार्ग, सांताक्रूज, चेंबूर आणि अंधेरीमध्ये होणार स्थापना. बँक ऑफ महाराष्ट्रवर आरबीआयची कारवाई. बँकेच्या सूचनांचं पालन न केल्याबद्दल बँक ऑफ महाराष्ट्रला ठोठावला 1,27,00,000चा दंड. 2015च्या बॅचचे आयपीएस अतुल कुलकर्णींची सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती. महिला सुरक्षा आणि सायबर क्राईम रोखण्यास प्राधान्य देणार. अतुल कुलकर्णींची पदभार स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया. देशातील एकूण 22 यूपीएससी अधिकारी बोगस. आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांचा दावा. एक्सवरच्या पोस्टमध्ये 22 अधिकाऱ्यांची नावंही केली जाहीर. यूपीएससी आयोगाला पत्र लिहून सर्व अधिकाऱ्यांच्या चौकशीचीही केली मागणी. भिवंडीच्या निजामपूर पोलिसांनी बेवारस आणि गुन्ह्यातील पडून असलेल्या 107 वाहनांच्या मूळ मालकांचा घेतला शोध. ओळख पटवून वाहनं घेऊन जाण्याचं पोलिसांचं आवाहन. मुंबई विमानतळावर शॅम्पूच्या बाटल्यांमधनं अंमली पदार्थांची तस्करी. डीआरआयनं महिलेला केली अटक. महिला नैरोबीहून मुंबईत आली होती. शॅम्पूतल्या अंमली पदार्थांची किंमत अंदाजे 20 कोटी रुपये. पुण्यामध्ये ड्रग्सची तस्करी करणाऱ्या 4 जणांना अटक. ड्रग्स सेवन करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई. 119 जण पोलिसांच्या रडारवर.
लोणावळ्यात सर्रासपणे ड्रग्ज विक्री होते हे खपवून घेणार नाही, पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा जनसन्मान यात्रेमध्ये पोलिसांना इशारा, सीईओंनाही दिली तर. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांचा पंतप्रधान मोदींना फोन. बांगलादेशमधल्या अल्पसंख्याक हिंदूंची सुरक्षा सुनिश्चित केल्याची दिली माहिती. पंतप्रधान मोदींनी एक्सवर केली पोस्ट. राहुल गांधींच्या नागरिकत्वाच्या संदर्भात भाजप नेते सुब्रमण्यम स्वामींची दिल्ली हायकोर्टामध्ये याचिका. राहुल गांधींकडे ब्रिटनचं नागरिकत्व असल्याचा दावा. याचिकेवर पुढच्या आठवड्यात सुनावणीची शक्यता. जम्मू काश्मीरमध्ये 18, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर अशा 3 टप्प्यात निवडणुका होणार. हरियाणात एकाच टप्प्यात 1 ऑक्टोबरला मतदान, 4 ऑक्टोबरला निकाल. निवडणूक आयोगाची घोषणा. 2027 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार. IMFच्या गीता गोपीनाथ यांचं भाकीत. हाय सिक्युरिटी असताना सुद्धा संसदेमध्ये तरुणाची घुसखोरी. गेटवरनं उडी मारत तरुण संसदेत शिरला. CISFच्या जवानानं तरुणाला घेतलं ताब्यात. इंडिगो एअरलाइन्स एका वर्षात 1000 महिला पायलट्सचं टार्गेट पूर्ण करणार. महिला पायलट आणि पुरुष पायलट्सची संख्या समान करण्यासाठी इंडिगोचा निर्णय. सध्या इंडिगोत 800 महिला पायलट. आनंद महिंद्रांनी भारतीय बाजारात लॉन्च केली नवी बाईक BSA गोल्ड स्टार 650. कंपनीची ही नवीन मॉडर्न रेट्रो मोटरसायकल संपूर्ण भारतात तयार करण्यात आलेली बाईक. 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा. मराठी चित्रपट वाळवीला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार अभिनेता ऋषभ शेट्टीला जाहीर. कंतारामधल्या भूमिकेसाठी मिळाला पुरस्कार. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार 2 अभिनेत्रींना जाहीर. नित्या मेननला तिरुचित्रंबलम आणि मानसी पारेखला कच्छ एक्सप्रेससाठी पुरस्कार. दिग्दर्शक अशोक राणेंच्या आणखी एक मोहेंजोदारो या चित्रपटाला सर्वोत्तम ऐतिहासिक चित्रपटाचा पुरस्कार. सर्वोत्तम कला सांस्कृतिक चित्रपट श्रेणीमध्ये निर्माता आणि दिग्दर्शक सचिन सूर्यवंशी यांचा वारसा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून घोषित. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून मल्याळम सिनेमा आट्टमची निवड, तर आनंद एकारशी यांना सर्वश्रेष्ठ पटकथा लेखकाचा पुरस्कार. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात साहिल वैद्य यांच्या आदि गुंजनला 2 पुरस्कार. सर्वोत्तम माहितीपटासह सर्वोत्तम निवेदनासाठी सुमंत शिंदेंनाही पुरस्कार. अभिनेते मनोज वाजपेयींना गुलमोहर चित्रपटातल्या भूमिकेसाठी स्पेशल मेन्शन पुरस्कार. ब्रह्मास्त्र सिनेमातल्या संगीतासाठी संगीतकार प्रीतमला सर्वश्रेष्ठ संगीतकाराचा पुरस्कार जाहीर. प्रख्यात पार्श्वगायक अरिजित सिंगला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार जाहीर. ब्रह्मास्त्र चित्रपटातल्या गाण्यासाठी पुरस्कार. ऊंचाई चित्रपटासाठी दिग्दर्शक सूरज बडजात्या यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जाहीर. निर्माता दिग्दर्शक महेश भट्ट यांनी अनोख्या टॉक शोची केली घोषणा. स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग आणि बलिदानावर आधारित हम तुम्हें मरने न देंगे हा टॉक शो घेऊन येणार. अन माझी स्वप्न धुळीस मिळाली. ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगटचं भावनिक पत्र एक्सवर पोस्ट. पत्रात विनेशच्या जीवनातल्या आतापर्यंतच्या प्रवासाचा उल्लेख. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.